आजपासून न्यू चॅप्टर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. सिमिलर टू लाईक ग्रॅव्हिटेशनल. खूप काही गोष्टी अशा याच्यामधल्या की ते ग्रॅव्हिटेशनलची मॅच होताना दिसतील तुम्हाला. त्याच्यात फर्स्ट टॉपिक जो आहे तो म्हणजे चार्ज. बेसिक गोष्ट आहे एकदम. इलेक्ट्रिक चार्ज. ओके, इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय असतं? इलेक्ट्रिक चार्ज इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. एखाद्या सॉरी, इलेक्ट्रिक चार्ज इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. एखादं मटेरियल जे असेल त्या मटेरियलची प्रॉपर्टी असते. कोणती प्रॉपर्टी? ड्यू टू विच, बिकॉज ऑफ दिस प्रॉपर्टी, इट एक्सपिरियन्स electric and magnetic field. Electric and magnetic field. Every material has charges actually. Okay, and charge ही चार्जला प्रॉपर्टी म्हणलं जातं. आणि चार्ज आहे काय ते म्हणजे चार्जची डेफिनेशन जेव्हा आली तर एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन और डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. What? Excess or deficiency of electron in a body. The excess or deficiency of electron in a body. Of electron in body. Excess म्हणजे काय? एक्स्ट्रा. डिफिशियन्सी म्हणजे काय? कमी होणे, डिफेंड होणे, कमतरता. एक्सेस म्हणजे काय? एक्स्ट्रा, जास्त. डिफिशियन्सी म्हणजे काय? कमतरता. ज्यावेळेस एखाद्या बॉडीमध्ये इलेक्ट्रॉनचे एक्सेस असेल, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असतील, सपोज द बॉडी गेट निगेटिव्ह चार्ज. आणि बॉडी हॅज डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन मीन्स इलेक्ट्रॉन कमी असतील त्याच्यात, बॉडी गेट पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आर टाइप्स ऑफ चार्जेस. ओके, मग एक्सेस कसं ठरवणार, डिफिशियन्सी कसं ठरवणार? तर एव्हरी बॉडी इन दिस वर्ल्ड इज अ न्यूट्रल. एव्हरी बॉडी इन दिस वर्ल्ड इज अ न्यूट्रल बॉडी. आता याच्या थोडंसं डीपमध्ये जाऊ की बॉडीमध्ये चार्ज कसा असतो. आपल्याला माहिती आहे एव्हरी बॉडी इज. आता हे एक हा ब्लॉक आहे, याच्यामध्ये काय असेल? नंबर ऑफ ॲटॉम्स असतील. ओके, दिस इज ॲटॉम. हा का असेल? न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये का असतात? प्रोटॉन्स असतात अँड न्यूट्रॉन्स असतात. ओके, न्यूट्रॉन्स इज चार्जलेस. न्यूट्रल नाही, हा चार्जलेस येतो. प्रोटॉन्स हॅज पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आणि सराउंडिंगमध्ये का असतात? इलेक्ट्रॉन्स. In natural condition or in case you can say that in normal condition, number of proton is equal to number of neutron. Number of electron. एखाद्या बॉडीमध्ये प्रत्येक ॲटॉममध्ये हे नॉर्मल कंडिशनमध्ये असं असेल, नंबर ऑफ प्रोटॉन्स इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन कसं होईल? ओके, सपोज मी ॲटममध्ये म्हणजे बघा इथं 3 प्रोटॉन असतील तर त्याच्या सराउंडिंगमध्ये 3 इलेक्ट्रॉन मूव्ह होत असतील. इलेक्ट्रॉनचा चार्ज असतो निगेटिव्ह, याचा चार्ज असतो पॉझिटिव्ह. ओके, सपोज एक इलेक्ट्रॉन मी इथून रिमूव्ह करून घेतला. एक इलेक्ट्रॉन मी रिमूव्ह केला. राहिले किती? इथं 2 इलेक्ट्रॉन्स राहिले. प्रोटॉन किती? 3. ओके, प्रोटॉनवर चार्ज किती असतील? 3 पॉझिटिव्ह चार्ज असतील न्यूक्लियसवर. एक प्रोटॉनवर 1 पॉझिटिव्ह गेला तर इलेक्ट्रॉन किती राहिले? 2 मीन्स 2 निगेटिव्ह चार्ज. कॅन्सल होऊन राहील काय रिझल्टंटमध्ये? 1 पॉझिटिव्ह चार्ज. देन वी विल से बॉडी हॅज 1 पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज आला. कसं काय आला? इथं काय होतं? ॲज कम्पेअर टू प्रोटॉन इलेक्ट्रॉन काय झालं? लेस होते.
ओके, डिफिशियन्सी होती इलेक्ट्रॉन्सची, हेन्स बॉडी गेट चार्ज. जोपर्यंत 3 इलेक्ट्रॉन 3 प्रोटॉन होते बॉडी न्यूट्रल होती. मी काय केला, हा इलेक्ट्रॉन न काढता अजून एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा झटपूट करून दिला. आता काय होईल, इलेक्ट्रॉन चार्ज होतील, 4 होऊन जातील. ऑलरेडी 3 इलेक्ट्रॉन 3 प्रोटॉन तर जसे तसेच राहतील. इलेक्ट्रॉन काय होतील, 4 होतील. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन्क्रीज होऊन गेले. इलेक्ट्रॉन इन्क्रीज झाले मग 1ने इन्क्रीज झाले इलेक्ट्रॉन, म्हणजे चार्ज कशाने इन्क्रीज झाला, 1ने. सो 4 निगेटिव्ह चार्ज. आता नेट चार्ज काय येईल मग बॉडीवर, 3 पॉझिटिव्ह, त्याच्यामधून 3 कॅन्सल होतील आणि राहिला काय 1 चार्ज राहील. पण तो कसा राहील, निगेटिव्ह असेल. काय केलं इथं, एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन ॲज कम्पेअर टू प्रोटॉन, एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे म्हणून बॉडीला काय मिळालं, ही बॉडी न्यूट्रल होती, आता काय झालं, चार्ज बॉडी होऊन गेली. चार्ज कोणता असेल, निगेटिव्ह असेल. म्हणजे एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन गेट निगेटिव्ह चार्ज ऑन बॉडी, डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन गेट पॉझिटिव्ह चार्ज ऑन बॉडी. ओके, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आर 2 टाइप्स ऑफ चार्जेस. देन उसके बाद यूनिट का, तर चार्जचं युनिट आहे चार्जचं, 1 मिनिट, कुलॉम्ब आहे पण हां ठीक आहे, एम्पियर इंटू कुलॉम्ब, एम्पियर इंटू टाईम. ॲक्च्युली एस आय युनिट आपण कुलॉम्ब घेतो, याच्या एस आय युनिट काय घेतो आपण, कुलॉम्ब हे घेतो, कारण कुलॉम्ब नावाच्या सायंटिस्टने फाईंड केला होता. सो एस आय युनिट आपण कुलॉम्ब घेतो. 1 कुलॉम्ब इज इक्वल टू एम्पियर इंटू टाईम. हे कशावरून घेतलं, तर हे करंटच्या डेफिनेशनवरून घेतलं. करंटची डेफिनेशन येते चार्ज, रेट ऑफ लॉ ऑफ चार्ज पर टाईम. सो चार्ज येईल आय इंटू टी, आयचं एम्पियर, टीचं सेकंड. याला टाईम न करता सेकंड द्या, सॉरी. म्हणजे एखाद्या बॉडीमध्ये चार्ज आणायचे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा टाकावं लागेल और तिथून एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करावं लागेल. तर तुमच्या डिमांडवर ठरेल की तुम्हाला पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे बॉडीवर और निगेटिव्ह पाहिजे. निगेटिव्ह पाहिजे असेल तर एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा पुट करून द्या, पॉझिटिव्ह पाहिजे असेल तर एक इलेक्ट्रॉन तिथून रिमूव्ह करून घ्या. ओके, प्रोटॉन कधी रिमूव्ह होत नाही. असं नाही होणार की मला निगेटिव्ह चार्ज पाहिजे सर तर मी प्रोटॉन रिमूव्ह करून घेतो म्हणजे इलेक्ट्रॉन तिथं एक्स्ट्रा म्हणजे तसं होत नाही, प्रोटॉन मूव्ह होत नाही, ते पॅक असतं. इम्पॉर्टंट पॉईंट कोणी शोधला होता, चार्ज. तर चार्जची जी ही चार्ज प्रॉपर्टी जी ती मिल्किन नावाच्या सायंटिस्टने शोधली. त्याने सांगितलं होतं की क्वांटा ऑफ चार्ज मीन्स पार्ट, क्वांटा ऑफ चार्ज त्याने हे शोधलं इज इक्वल टू चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. क्वांटा मीन्स स्मॉलेस्ट पार्टिकल, स्मॉलेस्ट चार्ज काय आहे तर तो असेल काय, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. ओके, त्याची व्हॅल्यू पण माहिती आहे, त्याची व्हॅल्यू आहे 1.6 इंटू 10⁻19 कुलोम्ब. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन ऑब्विसली हा काय असेल, निगेटिव्ह असतो. प्रोटॉनवरचा चार्ज जर पाहिला तर सेम आहे, प्रोटॉनवरचा चार्ज येतो 1.6 इंटू 10⁻19 कुलोम्ब. फक्त हा का असेल, पॉझिटिव्ह असेल, सेम चार्ज येतो का. ओके, एलिमेंटरी पार्टिकल्स येते. एखाद्या बॉडीचा चार्ज हा त्याच्या नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉनवर डिपेंड करणार आहे. उसके बाद आता है प्रॉपर्टी ऑफ चार्जेस, कॅरेक्टरिस्टिक्स आहे चार्जेसच्या काही, चार्जेस सांग. प्रॉपर्टीज ऑफ चार्जेस. फर्स्ट, स्केलर क्वांटिटी. सेकंड, ट्रांसफरेबल. ट्रांसफरेबल. What is in by this?
charge is the transferable, means one body to another body charge can be transferred. Suppose this has 4 charges, okay, and this body, a body has 4 charges and this body has only 2 charges. ह्या दोघांना जर मी टच केलं एकमेकांशी तर त्यांचे चार्ज रिडिस्ट्रीब्युशन होतील. कंडक्टिंग बॉडी असं समजा, दोघं एकमेकांना कंडक्ट करू शकतात, तर दोघांमध्ये काय होईल, रिडिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस होतील. आणि ते रिडिस्ट्रीब्युशन कसं दिसेल नंतर, कसं दिसेल ते, इक्वल चार्जेस. म्हणजे चार्ज काय झाला, या बॉडीने एक चार्ज इकडं या बॉडीमध्ये ट्रान्सफर होऊन गेला. तर चार्ज कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी. Third, charge is always has mass. Always has mass. Why? Smallest charge on in this world, smallest charge is equal to, in this world म्हणा, in this universe, smallest charge is equal to electron 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. ॲक्च्युली बघा याच्यापेक्षा स्मॉल चार्ज पण एक कॉर्क पार्टिकल आहेत, कॉर्क नावाचा पार्टिकल, त्याच्या चार्जना 2/3 असे चार्जेस येतात ते. पण ते आपल्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे, हे नंतरची गोष्ट आहे. तुम्ही सध्या हा चार्ज लक्षात ठेवा. स्मॉलेस्ट चार्ज इन दिस युनिवर्स इज इक्वल टू चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. ॲक्च्युली इलेक्ट्रॉन इज मेड बाय एलिमेंटरी पार्टिकल कॉर्ड, 2-3 कॉर्ड मिळून एक इलेक्ट्रॉन तयार होतो असं असतं. पण ते नंतर ती अंडर द रिसर्च येते, अंडर वर्किंग येते गोष्ट, काही सायंटिस्टांनी ठेवलेली आहे असं तसं. आपल्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. ओके, चार्ज इज ऑलवेज हॅज मास. बघा स्मॉलेस्ट चार्ज हाय, इलेक्ट्रॉनचे मास आहे का, यस, इलेक्ट्रॉन्स हॅज मास 9.1 इंटू 10 raised to minus 31 kg असं काहीतरी इलेक्ट्रॉन्सचं मास आहे. ओके, बट मास हॅज चार्ज ऑलवेज नॉट पॉसिबल. मासिव बॉडी असेल त्याला चार्ज असेल असं पॉसिबल नाही. जस्ट लाईक न्यूट्रॉन, न्यूट्रॉनचं मास आहे काहीतरी डॅश इंटू 10 raised to minus 31 kg. लक्षात नाही मला व्हॅल्यू काहीचं. बट न्यूट्रॉन इज अ चार्जलेस पार्टिकल. म्हणजे काय, एव्हरी चार्ज पार्टिकल हॅज मास बट एव्हरी मास हॅज चार्ज. इट्स नॉट ट्रू. असेल नसेल पण. असेलच अँड नसेल पण. एक न्यूट्रल बॉडी दिली मी तुम्हाला, अशी एक बॉडी दिली, याच्यात 3 पॉझिटिव्ह आणि 3 निगेटिव्ह चार्ज आहे. बॉडीवर चार्ज का असेल 0. म्हणजे काय, बॉडीला मास आहे का, यस ऑब्व्हियसली बॉडीला मास असेल, काहीतरी ब्लॉक येतो 2 kgचा ब्लॉक आहे, पण त्याचा पूर्ण चार्ज का बघितला तर 0 येईल तुम्हाला. ओके, याच्यावरनं काय झालं की एखाद्या ठिकाणी तुम्हाला चार्ज आहे असं माहीत पडलं म्हणजे तिथं मास आहे हे प्रूफ होतं. दुसरी गोष्ट, द मास ऑफ बॉडी चेंज आफ्टर बिईंग चार्ज. ऑब्व्हियसली यस, याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये सब पार्ट. मास ऑफ बॉडी आफ्टर being charged will change. यांचं म्हणणं आहे, एखादी बॉडी जे तुम्ही चार्ज करून टाकली तर त्याचा मास का होतं, चेंज होतं. होईल का असं, सॉरी चेंज, चार्ज लिहिला गेला तो, होईल का, यस होईल. व्हाय, याला तुम्ही चार्जिंग करता म्हणजे काय करताय, याच्यावर जर निगेटिव्ह चार्ज आणायचे असेल, सॉरी याच्यावर जर निगेटिव्ह चार्ज आणायचे असेल तर मी काय करेल, एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा पुट करून देईल या बॉडीमध्ये. एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा पुट झालं, इलेक्ट्रॉनचं मास का बघितलं 9.6 इंटू 10⁻⁻31 kg. आधी याचे जे पण मास असेल त्याच्यामध्ये हे मास का होईल, प्लस होऊन जाईल, त्यावेळेस निगेटिव्ह चार्ज येईल. तुम्हाला पॉझिटिव्ह चार्ज आणायचे असेल तर मी काय करेल, इथून एक इलेक्ट्रॉन काढून घेईल, इथून इलेक्ट्रॉन काढलं म्हणजे काय, एवढं मासचं चाललं गेलं म्हणजे मास काय होऊन जाईल, डिक्रीज होऊन जाईल. म्हणजे बॉडीवर जर पॉझिटिव्ह चार्ज असेल
बॉडीवर जे पॉझिटिव्ह चार्ज येत असेल तर मास काय मास विल डिक्रीज, कारण इलेक्ट्रॉन निघून जाईल. बॉडीवर जे निगेटिव्ह चार्ज येत असेल तर मास काय होईल इन्क्रीज होऊन जाईल, कारण काय एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन इथे येऊन जाईल. ओके. नंतर व्हेन अ बॉडी इज गिवन पॉझिटिव्ह चार्ज इज मास डिक्रीजेस, हा तेच बोललो मी आता. नेक्स्ट 4th नंबरची प्रॉपर्टी चार्ज इज क्वांटाइज. द क्वांटायझेशन म्हणजे काय, क्वांटाइज मीन्स क्वांटायझेशन. 1 मिनिट हां. क्वांटायझेशन म्हणजे काय, कोणतीही गोष्ट क्वांटाइज असते किंवा क्वांटायझेशन असते असं केव्हा म्हणतो, ज्यावेळेस ती गोष्ट अवेलेबल असेल इन स्टेप्स. कशामध्ये अवेलेबल असेल, स्टेप बाय स्टेप असेल, स्टेप बाय स्टेप म्हणा किंवा स्टेप्समध्ये, म्हणजे त्याची एक परफेक्ट व्हॅल्यू असेल तेवढ्याने ते इन्क्रीज होईल. सपोज हा एक बॉक्स आहे 1 kg, तर याची 1 kg परफेक्ट व्हॅल्यू असेल, त्याच्यापेक्षा कमी नसेल. जास्त घ्यायचे असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, दुसरा बॉक्स घ्यावा लागेल डायरेक्ट 1 kgचा. असं नाही होणार की हा तुम्ही 1 kgचा बॉक्स घेतला नंतर तुम्ही 0.5 kg घेतला, नाही 0.5मध्ये अवेलेबलच नाही, मिनिमम 1 kg. तर काय होईल, हा 1 kgची ॲन्सर काय येईल 2 kg. परत एक बॉक्स ॲड केला, ॲन्सर काय येईल 3 kg. परत एक बॉक्स ॲड केला, ॲन्सर काय येईल 4 kg. असं नाही की अर्धा बॉक्स अवेलेबलच नाही. अवेलेबिलिटी काय तुम्हाला 1 kgचा बॉक्स आहे, तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करणार आणि कमी सबट्रॅक्ट करणार, म्हणजे कमी करणार. एक बॉक्स काढून घेतला तर हा होईल 3 kg. स्टेप बाय स्टेपमध्येच मिळतो, असं नाही कधी 3.5 कधी 4.5 असं होणार नाही. याला म्हणणार आपण क्वांटायझेशन. ओके. तर चार्ज इज ऑल्सो क्वांटाइज मीन्स इट्स अवेलेबल इन सम स्टेप्स. वाय, कारण काय, स्मॉलेस्ट चार्ज आहे इलेक्ट्रॉनवरचा 1.6 × 10⁻⁻19. ओके. एखाद्या बॉडीवर चार्ज केव्हा येतो आहे, ज्यावेळेस मी इलेक्ट्रॉन पुट करतो त्यावेळेस त्याच्यावर काय निगेटिव्ह चार्ज येतो आहे. म्हणजे स्मॉलेस्ट चार्ज काय गेला, हा एवढा चार्ज टाकला तुम्ही, याच्यापेक्षा कमी चार्ज नाही आहे. आणि याच्यापेक्षा एका सिंगल याच्यावर चार्ज पार्टिकलवर, हा इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनवर पण सेम चार्ज आहे. म्हणजे एखाद्या बॉडीचा चार्ज ज्यावेळेस डिक्रीज किंवा इन्क्रीज होईल त्याच्या पटीतच होईल तो. एक तर तुम्ही 1 इलेक्ट्रॉनमध्ये पुट करणार तर निगेटिव्ह चार्ज मिळेल तुम्हाला 1 इलेक्ट्रॉन एवढाच. नंतर परत तुम्ही अजून 1 इलेक्ट्रॉन पुट करणार, मग 2 इलेक्ट्रॉन एवढा चार्ज मिळेल. नंतर अजून 1 इलेक्ट्रॉन टाका, 3 इलेक्ट्रॉन एवढा चार्ज येईल. असं कधी होणार नाही की इलेक्ट्रॉनचे 2 पार्ट करून तुम्ही टाकून दिले हाफ चार्ज चालला जाईल, असं होणार नाही. ऑलवेज चार्ज अवेलेबल इन स्टेप्स. मल्टिपल होतील ते इलेक्ट्रॉनच्या नंबरचे मल्टिपल होतील. म्हणून याचा एक फॉर्म्युला आहे, चार्ज इज इंडिकेटेड बाय क्यू. आणि एखाद्या बॉडीवर चार्ज काय असेल तो असेल N × E. वॉट E इज इक्वल टू चार्ज ऑन इलेक्ट्रॉन 1.6 10⁻⁻19 कुलम. वॉट E इज इक्वल टू चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. N इथं N का असेल तर N असेल इथं इंटिजर. इट मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, बट असं कधीच होणार नाही. इंटिजर म्हणजे काय, तो 0 1 2 डेटा असं नाही होणार, 1/2 2/2 असं होणार नाही. एखाद्या बॉडीमध्ये मी सपोज 5 इलेक्ट्रॉन पुट केले तर चार्ज काय येईल, मग मी काय केलं A1 2 3 and 5 इलेक्ट्रॉन पुट करून दिले. तर बॉडीवर चार्ज काय येईल, बॉडीवर आधी चार्ज नव्हतं, न्यूट्रल बॉडी होती, तर बॉडीवर चार्ज काय येईल हे दिसतंय का, मला पाहून घेऊ एकदा. येस दिसतंय. तर बॉडीवर चार्ज काय येईल, तर बॉडीवर चार्ज येईल Q इज इक्वल टू 5 × E. हा तुमच्या बॉडीवर चार्ज असेल, E म्हणजे इलेक्ट्रॉन. तुम्हाला चार्ज फाईंड करायचे असेल बॉडीवर, बघा 5 ×
ई. सो 5 इंटू 1.6 इंटू 10⁻⁹ हा बॉडीवर चार्जेस. हा काय असेल बॉडीवरचे चार्जेस. मी याच्यातून हा काय असेल मग, तर हा याचे जे पण आन्सर येईल ते काय येईल 1.6 इंटू 5 नियर अबाउट 8 सपोज 8 इंटू 10⁻⁹ कुलोम असा असेल. ओके, तर हा काय असेल मायनस चार्ज असेल. वाय इलेक्ट्रॉन पुट केले मी. ओके, समजा मी एक बॉडी आहे तिथून असे 4 चार्जेस आहेत. 1 पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. मी काय करतो याच्यातून एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करून घेतला. मी पॉझिटिव्ह चार्ज रिमूव्ह नाही करू शकत, प्रोटॉन मी रिमूव्ह नाही करू शकत, पण इलेक्ट्रॉन एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करून घेतला. राहील काय मग, तर बघा नेक्स्ट फिगरमध्ये कसं दिसेल तुम्हाला. एक इलेक्ट्रॉन गेला प्लस प्लस निगेटिव्ह. मग चार्ज काय राहिला, हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह एकमेकांना न्यूट्रल करून देते. फक्त हा चार्ज राहिला. म्हणजे बॉडीवरचा चार्ज का असेल, बॉडीवरचा चार्ज 1 प्रोटॉन एवढा असेल. म्हणजेच तो असेल 1 इंटू 1.6 इंटू 10⁻⁹ कुलोम. तर हा येईल 1.6 इंटू 10⁻⁹ कुलोम. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल का, ह्याच्यामध्ये का ते इलेक्ट्रॉन मी ॲड केले ते 5. ह्याच्यामध्ये काय इलेक्ट्रॉन मी रिमूव्ह करून घेतला 1, तर राहिलेला. मग ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतात बघा, हा हे मॅटरच नाही करत की त्याच्यात नंबर ऑफ किती प्रोटॉन आहेत किती इलेक्ट्रॉन आहे. तुम्ही जेवढे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करताय तेवढेच. सपोज तुम्ही 10 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केले, 10 इंटू 1.6 हा चार्ज आहे. 10 इलेक्ट्रॉन तुम्ही जर रिमूव्ह करून घेतले. ओके, पण तो का असेल निगेटिव्ह, कारण इलेक्ट्रॉन तुम्ही तो का असेल पॉझिटिव्ह, कारण इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला. इलेक्ट्रॉन काढून घेतले म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज येतो. चार्जसाठी ही सेम आहे. तुम्ही 10 इलेक्ट्रॉन टाकले तर सेम चार्ज येणार आहे. 10 इलेक्ट्रॉन टाकले तर सेम चार्ज येईल. वेन केव्हा ज्यावेळेस तुम्ही 10 इलेक्ट्रॉन काढले असतील, फक्त ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह. इलेक्ट्रॉन काढले असतील तर चार्ज जो येणार आहे तो पॉझिटिव्ह घ्या. इलेक्ट्रॉन टाकले असतील तर चार्ज ऑन बॉडी विल बी निगेटिव्ह. Charge is a conserve 5. Conserve म्हणजे काय, कॉन्स्टंट. जस्ट लाईक एनर्जी कन्झर्वेशन लॉ, चार्ज इज ऑल्सो कन्झर्वेशन लॉ. चार्ज ऑल्सो होल्ड कन्झर्वेशन लॉ. चार्ज नायदर बी क्रिएट नॉर बी डिस्ट्रॉय. चार्ज तुम्ही बनवू शकत नाही, काय त्याला डिस्ट्रॉय करू शकत नाही. चार्ज फक्त एका बॉडीपासून दुसऱ्या बॉडीमध्ये ट्रान्सफर करू शकतो आपण त्याला. मग आयसोलेटेड बॉडी घेतली मी, ही एक आयसोलेटेड म्हणजे फ्री फ्रॉम द एन्व्हायरमेंटशी काही लेनदेन नसेल, तर त्याच्यातला चार्ज ऑलवेज कॉन्स्टंट असेल. असं नाही ना की थोड्या आधी असं होणार नाही की आधी 3 पॉझिटिव्ह आणि 3 निगेटिव्ह चार्ज होते, तर काही वेळानंतर 2च पॉझिटिव्ह राहतील, असं होणार नाही. 2च पॉझिटिव्ह केव्हा राहतील, 2 पॉझिटिव्ह तर शक्यच नाही, 3 राहतील. ते याच्यावर 2 पॉझिटिव्ह चार्ज आणायचे असेल पूर्ण बॉडी, तर केव्हा येईल, ज्यावेळेस तुम्ही हे दोघं इलेक्ट्रॉन काढून घेणार. पण आयसोलेटेड बॉडी म्हणजे इथून चार्ज बाहेर जाऊ शकत नाही, कोणाशीच कॉन्टॅक्ट नाही. जो पण तो कोणाशी कॉन्टॅक्ट होत नाही, याला रिमूव्ह केलं जात नाही, तो पण ते स्वतः कधी रिमूव्ह होणार नाही, ते बॉडीमध्ये फिरत राहते. तर ते रिमूव्ह करण्याच्या प्रोसेस आहेत, त्याच्याशिवाय ते होणार नाही. ओके, मीन्स चार्ज इज कन्झर्व. एखाद्या आयसोलेटेड बॉडी कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नसेल तर त्याच्यामधला चार्ज कधीच चेंज होत नाही. चार्ज इज इनव्हेरियंट. ओके, एक बॉडी आहे त्याच्यामध्ये 2 पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे काय केलं, याच्यातून 2 इलेक्ट्रॉन काय केले रिमूव्ह करून घेतले. रेस्ट होती त्यावेळेस.
ओके, ही बॉडी सडनली व्ही व्हेलॉसिटीने मूव आला. ओके, तर हा चार्ज चेंज होईल का? तर हा चार्ज चेंज होत नाही. इनव्हेरियंट मोशनमध्ये असेल का काही पण असेल, चार्जची व्हॅल्यू कधी चेंज होत नाही. दिस इज अ लास्ट प्रॉपर्टी. नाही सॉरी, म्हणजे फ्रेम ऑफ रेफरन्सवर डिपेंड नाही करत. फ्रेम ऑफ रेफरन्स मुव्हिंग आहे का स्वतः मोशनमध्ये का रेस्ट आहे, इट डझंट मॅटर फॉर चार्ज, ते ऑलवेज इक्वल असेल. आणि लास्ट मीन्स 7th नंबरची प्रॉपर्टी आहे ॲक्सेलरेटेड चार्ज. तर एक फेमस क्वेश्चन आहे तो बघा. चार्ज ज्यावेळेस प्लस क्यू एवढा चार्ज घेतला मी, ज्यावेळेस चार्ज रेस्ट असेल तर इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट करतो तो. येणार आहे इलेक्ट्रिक फील्ड आणि ते सर्व येणार आहे, पण सध्या फक्त लक्षात ठेवा. ओके, मोशनमध्ये असेल तो विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, तर तो इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड दोघं क्रिएट करतो. ओके, अँड दिस इज 1, दिस इज 2nd, 3rd. मोशनमध्ये जे बट विथ ॲक्सेलरेशन, म्हणजेच काय, व्हेलॉसिटी नॉट कॉन्स्टंट. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नसेल, परत परत चेंज होत असेल तर हा हे तर करतोच, इलेक्ट्रिक फील्ड तयार करतोच, मॅग्नेटिक फील्ड पण तयार करतोच, पण सोबत एनर्जी रेडिएट करतो तो. आपल्याला फक्त नाव आहेत, आपल्याला हे नाही एनर्जी रेडिएशन एवढं आहे आपल्याला. तो काय करतो, एनर्जी रेडिएट करतो, रेडिएशन निघतात त्याच्यामधून आणि त्याच्यामध्ये एनर्जी असते. नाव याच्या पुढे कंडक्टर आणि इन्सुलेटरची डेफिनेशन आहे. कंडक्टर म्हणजे काय आणि इन्सुलेटर म्हणजे काय? मटेरियल्स आहे ते कंडक्टर अँड इन्सुलेटर. कंडक्टर ते मटेरियल्स आहे जे विच अलाव टू फ्लो ऑफ चार्ज. हे ते मटेरियल ज्यांच्यामधून चार्ज फ्लो होऊ शकतात, ते अलाव करतात चार्जला फ्लो होण्यासाठी. याच्यात इलेक्ट्रॉन्स आर लेस बाउंडेड टू देअर रिस्पेक्टिव्ह ॲटॉम्स अँड मॉलिक्युल्स. इलेक्ट्रॉन्स हे ॲटॉम्समध्ये असतात पण ते लेस बाउंडेड असतात, ते थ्रूआउट मटेरियलमध्ये फ्रीली मूव्ह होतात. इनसाइड मटेरियल्स म्हणजे काय? कंडक्टर्स. ओके, फ्रीली मूव्ह होतात. इन्सुलेटर याच्या एकदम अपोजिट आहे. इलेक्ट्रॉन आर टाइटली बाउंड ॲक्च्युअली विच डू नॉट अलाव टू फ्लो ऑफ चार्ज. हा का फ्लो करायला अलाव करतो? कारण याचे जे इलेक्ट्रॉन हे ना फ्रीली मूव्ह होत असतात, मटेरियल्समध्ये फिरत असतात, ते एकदम लेसली बाउंड असतात त्यांच्या स्वतःच्या ॲटॉम्स आणि मॉलिक्युल्सशी. म्हणून त्याला तुम्ही एका साईडने वायर लावतो, वायर लावतो, ते चार्ज डायरेक्ट ते इलेक्ट्रॉन मूव्ह व्हायला लागतात ते. हां, ओके, म्हणून तेव्हा आपण म्हणतो हे करंट फ्लो होतं असं म्हणतो आपण. इन्सुलेटर काय करतो? अलाव नाही करतो चार्जला मूव्ह. त्याचे जे इलेक्ट्रॉन्स असतात आर टाइटली बाउंड विथ देअर पॅरेंट्स ॲटॉम्स अँड मॉलिक्युल्स. ॲटॉम्स अँड मॉलिक्युल्स एकदम टाइटली बाउंड असतात, ते फ्री नसतात. फ्री नसल्यामुळे काय तुम्ही त्याला कितीही वायर लावा, ते इलेक्ट्रॉन फ्रीज नाही तर ते मूव्ह कसे होतील? ते मूव्ह होणार नाही, त्याच्यातून करंट पास होणार नाही. फॉर एक्झाम्पल वूड, कोणाला शॉक लागत असेल तर वूडनेच खा मारतो आपण, कारण वूडमध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतात.
वूड त्याला लागून तुमच्यापर्यंत करंट येत नाही. ओके, ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल ऑल मेटल्स, फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम, सिल्वर, गोल्ड इज अ बेस्ट कंडक्टर. गोल्ड तुम्ही जे चेन वापरतो आपण, जे पण असतील ते, गोल्ड इज अ बेस्ट कंडक्टर ॲक्च्युली, गुड कंडक्टर म्हटला तो. त्यात पण गुड आणि बॅड आहेत थोडे, ठीक आहे. काही इन्सुलेटर असे आहेत त्याच्यात फ्री इलेक्ट्रॉन्स नाही, पण काही असतात त्याच्यात ना फ्यू फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. फ्यू मीन्स खूप कमी असतात, त्यांना डायलेक्ट्रिक म्हटलं जातं. ते काही विशिष्ट टेम्परेचर, काही विशिष्ट इंटेन्सिटी ऑफ करंट नंतरच फ्लो करत होतात त्यातून चार्ज. काही विशिष्ट टेम्परेचरनंतर ते ॲक्टिव्ह होतात, कंडक्टर होऊन जातात. ते असतात इन्सुलेटर आहेत, पण त्याच्यात काही फ्यू इलेक्ट्रॉन्स असे त्याचे फ्री असतात. पण ते काही स्पेसिफाईड टेम्परेचरनंतर ना स्वतः कंडक्टर बोलायचं करंट फ्लो होते, करंटला फ्लो होण्यासाठी अलाव करत आहेत. त्यांना डायलेक्ट्रिक असं म्हटलं जातं. ॲक्च्युली आहे ते इन्सुलेटरच आहेत, पण काही थोडे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यामध्ये. अनादर मटेरियल सांगू शकतो तुम्ही, फक्त डेफिनेशनसाठी आपलं काही निवडं. पण कंडक्टर म्हटलं म्हणजे काय, बसचा कंडक्टर म्हणजे काय करतो, अलाव करतो तो आपल्याला मूव्ह होण्यासाठी एका सिटीमधून दुसऱ्या सिटीमध्ये, म्हणून त्याला कंडक्टर असं म्हटलं जातं. मग इन्सुलेटरचे एक्झाम्पल सर तसं काही मला नाही माहिती. आता बसच्या कंडक्टरसारखं एक्झाम्पल देणं म्हणजे मुश्किल. इन्सुलेटर मीन्स वूड. आता मेथड ऑफ चार्जिंग आहे, एखादी बॉडीला चार्ज करण्यासाठी मेथड्स आहेत. थ्री मेथड्स आहेत, त्याच्यातून आपण फर्स्ट आणि 3 आज बघून घेऊ आणि सेकंड नंबरचे उद्या बघू. फर्स्ट म्हणजे काय, फ्रिक्शन म्हणजे काय, एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर घसरण होईल. फ्रिक्शन म्हणजे एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूला घसरण होईल. ज्यावेळेस एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर रफ केली जाते, त्यावेळेस काय होतात, या मटेरियलमध्ये 2 मटेरियल जास्त रफ केलं तर या मटेरियलचा इलेक्ट्रॉन असं निघून दुसऱ्या मटेरियलमध्ये चालतात. मग काय होईल, समजा ए बॉडी घेतली मी, ओके, आणि बी बॉडी घेतली, दोघांना एकमेकांना रफ केलं आणि मी असं सांगितलं की एमधून एक इलेक्ट्रॉन बीमध्ये चालला गेला, तर फायनली काय होईल, एवर काय चार्ज असेल तर एवर येईल पॉझिटिव्ह चार्ज. वाय, एक इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी झाली, एक इलेक्ट्रॉन काढला गेला. आणि बीवर काय चार्ज असेल, एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा येऊन गेला, ओके, तर बीवर असेल निगेटिव्ह चार्ज. मग ह्या एच्या मास आधी फ्रिक्शन होण्याच्या आधी आणि आता डिफरंट असेल का, यस ऑब्वियसली डिफरंट असेल. हे जे मास होतं हे काय असेल, इथं डिक्रीज होऊन जाईल. वाय, एक इलेक्ट्रॉन निघून गेला आहे. याचं मास ऑब्वियसली मास ऑफ बी इज इन्क्रीज, कारण एक इलेक्ट्रॉन येऊन गेला आहे. मास इलेक्ट्रॉनाला म्हणजे तिथं इलेक्ट्रॉनचा मास पण येऊन गेला सोबत. इथून इलेक्ट्रॉन निघून गेला म्हणजे इलेक्ट्रॉनचा मास पण निघून गेला. सो याचं मास हे याच्या कम्पेअरमध्ये कमी होऊन गेलेलं असेल, याचे मास हे इन्क्रीज झालेलं असेल. याचे एक्झाम्पल पण दिले आहेत. ग्लास रॉड आणि मटेरियलवर डिपेंड करतं की पॉझिटिव्ह चार्ज कोणावर येणार आणि निगेटिव्ह कोणावर नाही. तशी एक लिस्ट दिली आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट जर बघितलं तर ग्लास रॉड अँड सिल्क क्लॉथ. सिल्क क्लॉथ आणि ग्लास रॉडचं तुम्ही फ्रिक्शन केलं, रफ केलं त्या एकमेकांवर, तर ग्लास रॉडवर पॉझिटिव्ह चार्ज येऊन जातो आणि सिल्कवर निगेटिव्ह चार्ज येतो. म्हणजे काय होतं, ग्लास रॉडमधून एक इलेक्ट्रॉन, एक म्हणजे नंबर ऑफ जीबी इलेक्ट्रॉन असेल, ग्लास रॉड काय करतो, इलेक्ट्रॉन देऊन टाकतो कोणाला, सिल्कला. म्हणून ग्लास रॉडवर पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन निघून गेला, पॉझिटिव्ह चार्ज येऊन गेले, आणि सिल्कमध्ये इलेक्ट्रॉन येऊन गेले, सो निगेटिव्ह चार्ज येऊन गेले. असं होणार नाही की सिल्क पॉझिटिव्ह आणि ग्लास रॉड निगेटिव्ह. हे त्याच्या स्वतःच्या प्रॉपर्टीज आहे. कोणी इलेक्ट्रॉन देतं, कोणी इलेक्ट्रॉन घेऊन टाकतं. व्हाय, ग्लास रॉडचे इलेक्ट्रॉन हे लेसली बाउंड असतात, म्हणून ते लगेच निघून जातात, ते घसरतात निघून जातात ते. पण याचे इलेक्ट्रॉन हे टाईटली बाउंड असतात, निघत नाही आणि दुसरे इलेक्ट्रॉन तो घेऊन टाकतो. ओके, दिस इज द फ्रिक्शन मेथड. अजून
सेकंड मेथड जी ते उद्या पाहू आपण नेक्स्ट लेक्चरला. थर्ड मेथड आधी बघू कारण सेकंड मेथड थोडी मोठी आहे, एक डायग्रॅम आहे मोठी ते पुन्हा एक्सप्लेन करायला लागेल. थर्ड जे पाहिलं तर कंडक्शन मेथड ऑफ चार्जिंगमध्ये थर्ड प्रोसेस आहे ती म्हणजे कंडक्शन. आता कंडक्शन म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ चार्ज बाय कंडक्ट ऑफ टू कंडक्टिंग बॉडीज ऑफ कंडक्शन. ओके, दोन बॉडीज घेतल्या मी, दोघं कंडक्टिंग बॉडी असं म्हटलं. असं समजा गोल्डचं आहे, मटेरियल काय दोघांचं गोल्ड आहे, दोघं काय कंडक्टिंग बॉडी. हां, हे जे मटेरियल आहे ही जी बॉडी ही काय न्यूट्रल आहे, कन्सिडर करू आपण काय न्यूट्रल. म्हणजे काय 3 पॉझिटिव्ह चार्ज याच्यामध्ये 3 निगेटिव्ह चार्ज. ही बॉडी काय 3 पॉझिटिव्ह चार्ज आहे, सॉरी 4 पॉझिटिव्ह चार्ज आणि 2 निगेटिव्ह चार्ज आहे. हाऊ, मी 2 इलेक्ट्रॉन ऑलरेडी रिमूव्ह करून घेतले याच्यातून कसं तरी करू. ओके, याच्यावर नेट चार्ज काय येईल 2 पॉझिटिव्ह नेट चार्ज असेल, एकमेकांना कॅन्सल करते राहतील 2 पॉझिटिव्ह. आम्ही काय केलं दोघांना टच केलं ते कंडक्टिंग आहे. कंडक्टिंग म्हणजे काय चार्ज फ्लोला काय करतील ते अलाव करतील. हे दोघं टच होतात का होतील याच्यातले. आता याच्यात बघितलं बघा दिस 2 जास्त पॉझिटिव्ह याच्यात नाही, याच्यात बरोबर पेअर आहेत. ओके, मग हा काय करेल एक पॉझिटिव्ह या मटेरियलला देऊन टाकेल, एक पॉझिटिव्ह काय होईल तिकडे देऊन टाकेल. बघा इथं पण एक सिंगल पॉझिटिव्ह राहील, इथं पण सिंगल राहील. ओके, म्हणजे कंडक्टिंग बॉडी तुम्ही एकमेकांना टच करतात तर ते ज्या बॉडीमध्ये चार्जेस जास्त असतील तो दुसऱ्या बॉडीला देऊन टाकतो आणि शेअर करून घेतात तसं. हे कंडक्टिंगच्या प्रोसेसमध्ये. याच्यानंतर एक टॉपिक आहे तो म्हणजे मेथड ऑफ चार्जिंगच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन होतं, तो आपण उद्या बघू. नंतर प्रॉब्लेम पण उद्या पाहू.